आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर मुंगी ती तर मग तू आघ ना, सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कान फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे माझ्या पोरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या